श्री गणेशाय नमः. यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चंपाषष्ठी यावर्षी 2025 बुधवार 26 नोव्हेंबर रोजी साजरा करणार आहे. चंपाषष्ठी हा भगवान खंडोबा आणि मल्हारी मार्तंड भैरवाचा उत्सव आहे, जो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला साजरा केला जातो. या दिवशी खंडोबाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला होता. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. याला खंडोबाचे नवरात्र असे देखील म्हणतात किंवा क्षडोरात्री उत्सव असेही म्हणतात. तर हा उत्सव 6 दिवसांचा असतो. षष्टीला चंपाषष्ठीला म्हणजेच खंडोबाच्या षष्टीला भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध केला. या युद्धात मणी आणि मल्ल दैत्याचा पराभव केला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला संपले, म्हणून या दिवशी चंपाषष्ठी म्हणतात. तर या दिवशी तळी भरण्याचे विशेष महत्त्व आहे. तर तळी भरताना काय करावे, संपूर्ण विधी आपण जाणून घेऊया. तळी भरणे हा एक कुळाचार आहे, जो सहसा पौर्णिमेच्या दिवशी किंवा चंपाषष्ठीला केला जातो. एका ताम्हाणामध्ये विड्याची, नागवेलीची पाने, सुपारी, खोबऱ्याचे तुकडे, भंडारा आणि बेलाची पाने घेतात. 3, 5, 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळी एकत्र येतात. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जयघोष करून 3 वेळा ताम्हण वरती खाली केले जाते. त्यानंतर काही घरामध्ये डोक्यावरील टोपी, रुमाल किंवा वस्त्र जमिनीवर ठेवून त्यावर ताम्हण ठेवले जाते. देवाला भंडारा वाहून उपस्थित प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावला जातो. शेवटी पुन्हा एकदा जयघोष करून तळीचे ताम्हण मस्तकी लावले जाते. खंडोबाला प्रिय असलेला नैवेद्य म्हणजेच भाकरी आणि वांग्याचं भरीत प्रामुख्याने दाखवला जातो. या दिवशी प्रामुख्याने भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात, मेथी, वरण भात अशा प्रकारचा नैवेद्य खंडोबाला प्रिय आहे. ह्या प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. काही भागामध्ये जितके घरामध्ये व्यक्ती असतील त्या प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे पुरुषाचे 5 कणकेचे दिवे हे देखील लावले जातात. प्रत्येक भागाच्या पद्धती वेगळ्या आहेत, सो प्रत्येकाच्यानुसार वेगळी पद्धत असते. अशा प्रकारे खंडोबाला नैवेद्य दाखवला जातो व तळी भरली जाते.